Welcome, dear students, JRPS Junior College, Naranggaon, online lecture, Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about weather and climate, chapter number 2. In today's lecture, we are going to study chapter number 3, Agriculture, a modern approach. Chapter number 3, Agriculture, a modern approach. First, organized farming. यामध्ये आज आपण तिसरा चॅप्टर स्टार्ट करत आहोत. यामध्ये जे मॉडर्न ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी जे आहेत, ज्यामध्ये शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण त्या थर्ड चॅप्टर मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट जो आहे ऑर्गनाइज्ड फार्मिंग. इंडिया हॅज ऍग्रिकल्चर ॲज अ मेजर ऑक्युपेशन. इंडियामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी इज फार बिलो द एक्सपेक्टेशन. आणि यामध्ये त्याचं जे उत्पादन आणि मिळणारा जो फायदा आहे तो एक्सपेक्टेशन पेक्षा खूपच कमी आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी एखादं पीक लावल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून एवढं उत्पादन होईल किंवा एवढे पैसे मिळतील हे त्या ठिकाणी आपण आधीच ठरवू शकत नाही आणि ते एक्सपेक्टेशन खूप लांब आहे. तर त्यासाठी आपल्याला ऑर्गनाइज्ड फार्मिंग त्या ठिकाणी शिकणं आवश्यक आहे. ऑर्गनाइज्ड फार्मिंग इज अ ग्रुप ऑफ प्रोड्युसर्स coming together to pursue specific common interest of their members and developing technical economical activities that benefit them. तर यामध्ये ऑर्गनाइज्ड फार्मिंग म्हणजे काय? इज अ ग्रुप ऑफ प्रोड्युसर. हा काय आहे? एक समुदाय आहे, एक ग्रुप आहे प्रोड्युसरचा. कमिंग टुगेदर टू परस्यू स्पेसिफिक कॉमन इंटरेस्ट. आणि हे एकत्र का आलेले आहेत? कारण ह्यांना एक कॉमन त्या ठिकाणी फायदा आहे. अँड डेव्हलपिंग टेक्निकल इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज दॅट बेनिफिट दे. आणि त्याचबरोबर ते त्या ठिकाणी काही टेक्निकल आणि इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज डेव्हलप करतात जेणेकरून त्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल. त्याला आपण ऑर्गनाइज्ड फार्मिंग असं म्हणतो. Organized farming is a group of producers coming together to pursue specific common interest of their members. त्यांचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो किंवा फायदा होण्याच्या दृष्टीने असे मेंबर्स एकत्र येतात आणि ते शेती करतात. त्याला आपण ऑर्गनाइज्ड फार्मिंग असं म्हणतो. डिक्रीजिंग टोटल लँड होल्डिंग पर कॅपिटा इज ऑल्सो a restricting factor for development in agriculture. तर ऍग्रिकल्चर मध्ये काय झालेलं आहे तर तुकडीकरण झालेलं आहे. शेतीचे छोट्या छोट्या विभागामध्ये तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत कारण वाढतं पॉप्युलेशन आणि त्यामुळे जमिनीची झालेली विभाग यामुळे टोटल लँड होल्डिंग त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचं कमी झालेलं आहे. नीड इज टू ऑर्गनाइज द फार्म अँड फार्मर्स फॉर इफिशियंट फार्मिंग. आणि आता त्या ठिकाणी गरज वाटू लागलेली आहे की असे जे तुकडे झालेले फार्म आहेत ते एकत्रित करून त्या ठिकाणी इफिशियंट फार्मिंग करण्याची गरज आहे. डिसिजन्स अँड ऍक्च्युअल प्रॅक्टिसेस मे बी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ग्रुप ऑफ सम ऑथोराइज्ड पर्सन. आणि त्यामध्ये मग ऑर्गनाइज्ड फार्मिंग केल्यानंतर त्या ठिकाणी जे डिसिजन्स आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिसेसच्या करायच्या आहेत त्या करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जो काही ग्रुप तयार झालेला आहे शेतकऱ्यांचा त्यांचं त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी असते किंवा त्या ठिकाणी एक ऑथोराइज्ड पर्सन ठेवला जातो की जो सगळं त्या फार्मचा डिसिजन घेतो. तर अशा पद्धतीने आपण ऍग्रिकल्चर मॉडर्न फार्मिंग अप्रोच यामध्ये ऑर्गनाइज्ड फार्मिंगला आपण सुरुवात केली आहे.
तर त्यामध्ये आपण या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा ग्रुप त्या ठिकाणी सगळ्या फार्मची देखभाल करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण घेतली. देन ऑर्गनायझर फार्मिंगचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट, कम्युनिटी फार्मिंग, त्याला आपण समुदाय फार्मिंग असं म्हणतो. कम्युनिटी फार्मिंग त्या ठिकाणी आपण त्याला समुदाय फार्मिंग असं म्हणतो. कम्युनिटी फार्मिंग मीनिंग when number of individuals comes together for collective farming on a certain piece of land, it is called as community farming. कम्युनिटी फार्मिंग कशाला म्हणायचं तर इंडिव्हिज्युअल कम्स टुगेदर, काही शेतकऱ्यांचा गट एकत्रित येऊन त्या ठिकाणी शेती करतो. किंवा कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणजे जंगलामध्ये पण काही कलेक्शन केलं जातं, मध गोळा करणे, त्याचबरोबर काही झाडांची पानं गोळा करून त्याच्यापासून औषधी बनवणे, त्याला आपण कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणतो, म्हणजे कलेक्शन करतो. तर काही कम्युनिटी ज्या आहेत तर ते अशा पद्धतीचं फार्मिंग करतात किंवा स्वतःच्या जमिनीवरती ते अशा पद्धतीचं कलेक्टिव्ह फार्मिंग करतात. त्यांना आपण कम्युनिटी फार्मिंग असं म्हणतो, समुदाय फार्मिंग. हेअर द लँड मे बी ओन्ड ऑर लिज्ड बाय द पार्टिसिपंट, जे काही त्याच्यामध्ये पार्टिसिपंट आहेत किंवा जे काही मेंबर्स आहेत ते काय करतात, एकतर जमीन ते स्वतःची जमीन त्या ठिकाणी वापरतात, लीज वरती घेतात म्हणजे भाडे करारानं ती जमीन घेतात किंवा खरेदी करतात. ओन्ड म्हणजे खरेदी केलेली. Then the purpose of community farming is to reduce cost of cultivation, increase productivity, and to harness the benefit of large scale farming. तर कलेक्टिव्ह फार्मिंगचा जो मुख्य उद्देश आहे कम्युनिटी फार्मिंगचा, तर त्यामध्ये रिड्यूस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, फर्स्टली रिड्यूस कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, जो काही खर्च होता आहे शेती करायला तो त्या ठिकाणी कमी करायचा आहे आणि इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी आणि तिथलं प्रोडक्शन वाढवायचं आहे आणि त्यापासून जो काही बेनिफिट आहे तो बेनिफिट त्या ठिकाणी मिळवायचा आहे. दे फार्मर्स हॅव्हिंग स्मॉल लँड होल्डिंग ऑल्सो टेन्स टू युनाइट फॉर कम्युनिटी फार्मिंग. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे स्मॉल लँड होल्डिंग आहे, कमी शेती आहे, असे शेतकरी या कम्युनिटी फार्मिंग मध्ये ते सहभाग घेऊ शकतात. People having interest in farming but do not have cultivable lands also used to participate in community farming. किंवा ज्या शेतकऱ्यांचा इंटरेस्ट आहे फार्मिंग मध्ये पण त्यांच्याकडे कल्टिवेबल लँड नाही, म्हणजे शेती योग्य जमीन नाही, असे सुद्धा शेतकरी किंवा पीपल्स या कम्युनिटी फार्मिंग मध्ये भाग घेऊ शकतात. Then agencies providing such facilities are active on websites. किंवा काही ज्या एजन्सीज आहेत प्रोव्हाइडिंग सच फॅसिलिटी आर ऍक्टिव्ह ऑन वेबसाइट्स. किंवा ज्या कम्युनिटी फार्मिंग मध्ये काही संस्था त्या ठिकाणी भाग घेतात, मग अशा संस्था काही वेबसाईट बनवतात आणि त्या वेबसाईट वरती अशा लोकांना ते ऍड करून घेतात जेणेकरून त्यांना कम्युनिटी फार्मिंग मध्ये ते येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की कम्युनिटी फार्मिंग म्हणजे काय आहे. when number of individuals come together for collective farming on a certain piece of land, it is called as community farming. Then here the participants from different occupations can register their names, hire a piece of land and select the crop to be grown. तर जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स त्या ठिकाणी त्यांचं ऑक्युपेशन डिफरंट आहे, डिफरंट ऑक्युपेशन असणारे असे जे मेंबर्स आहेत तर ते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात कम्युनिटी फार्मिंग साठी आणि लीज वरती त्या ठिकाणी जमीन घेऊन त्या ठिकाणी ते शेती करू शकतात किंवा क्रॉप कुठले घ्यायचे आहेत ते त्या ठिकाणी ते सुचवू शकतात. देन चार्जेस आर अप्लाइड अकॉर्डिंग टू द क्रॉप सिलेक्टेड. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काही फीज घेतली जाते, त्यांनी जे क्रॉप सिलेक्ट केलेला आहे त्या क्रॉपचं त्या ठिकाणी ते चार्जेस घेतात कम्युनिटी फार्मिंग मध्ये. देन ऑल ऑपरेशन्स आर कॅरीड आउट बाय एजन्सीज
रेग्युलर अपडेट्स आर प्रोव्हाइडेड ऑन वेबसाइट्स थ्रू मेसेजेस. त्यानंतर कम्युनिटी फार्मिंग मध्ये काय केलं जातं, जे मेंबर्स झालेले आहेत जॉईन, ते जॉईन झालेले मेंबर्स त्या वेबसाईटला जॉईन होतात आणि नंतर जे काय ऑपरेशन्स फार्म वरती चाललेले आहेत ती एजन्सी त्या ठिकाणी ते कंप्लीट करते फार्म वरती चाललेले ऑपरेशन्स, आणि त्याचे अपडेट जी माहिती आहे ती वेबसाईट वरती ती त्या ठिकाणी सांगते किंवा मेसेजच्या द्वारे त्या मेंबर्सला प्रोव्हाइड करते. द पार्टिसिपंट्स कॅन ऑल्सो विजिट द फार्म अँड एन्जॉय ऍक्च्युअल वर्किंग इन द फील्ड. त्याचबरोबर जे पार्टिसिपंट्स आहेत, जे सहभाग घेतलेले मेंबर्स आहेत, ते त्या फार्मला व्हिजिट देऊ शकतात किंवा तिथं ज्या ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत तिथं ते जाऊन एन्जॉय ऍक्च्युअल वर्किंग इन द फील्ड, ऍक्च्युअल शेतामध्ये जी कामं चाललेली आहेत त्या कामांमध्ये ते जाऊन तिथला आनंद ते लुटू शकतात. देन प्रोड्यूस फ्रॉम द हायर्ड लँड इज डिलिव्हर्ड टू द ओनर इन द फॉर्म ऑफ गुड्स ऑर मनी. आता ज्या शेतकऱ्यांची जमीन लीज वरती घेतलेली आहे त्यांना त्या ठिकाणी जे काही प्रोड्यूस झालेलं आहे त्या प्रोड्यूस किंवा त्याच्या बदल्यामध्ये ते गुड्स ऑर मनी त्या ठिकाणी ते जे कम्युनिटी फार्मिंग ऑर्गनायझेशन आहे ते त्या ठिकाणी त्यांना ते देतं. मग त्यामध्ये आर्थिक मोबदला अशा शेतकऱ्यांना दिला जातो किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला जातो. तर अशा पद्धतीने ही कम्युनिटी फार्मिंग केली जाते. देन सेकंड, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ऑर कंपनी. यामध्ये दुसरा मुद्दा आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ऑर कंपनी. त्याचं मिनिंग आपण सुरुवातीला पाहूयात. फार्मर्स फ्रॉम अ लोकॅलिटी कम्स टुगेदर टू फॉर्म अ फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. तर फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करण्यासाठी जे लोकल शेतकरी आहेत, एक 20 शेतकरी त्या ठिकाणी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्थापन करू शकतात. थ्रू FPO, farmers adopt commercial practices like tie-up with market, primary processing, branding and marketing. मग नंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाल्यानंतर किंवा ऑर्गनायझेशन तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी कमर्शियल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी टायअप विथ मार्केट बरोबर ते टायअप करू शकतात, प्रायमरी प्रोसेसिंग युनिट बरोबर ते टायप करू शकतात, ब्रँडिंग अँड मार्केटिंग ज्या एजन्सी आहेत त्यांच्या बरोबर हे शेतकरी टायप करू शकतात. देन फॉर कन्व्हिनियन्स ऑफ बँकिंग अँड टू गिव्ह प्रोफेशनल फ्रेमवर्क द FPO मे बी रजिस्टर्ड अंडर कंपनी ऍक्ट ऍज अ फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्यानंतर याला एक प्रोफेशनल वर्क फ्रेमवर्क येण्यासाठी जे FPO आहेत, FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, रजिस्टर अंडर कंपनी ऍक्ट. कंपनी ऍक्ट मध्ये ते रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी त्या ठिकाणी ते स्थापन करू शकतात. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, फायदे काय आहेत. त्यामध्ये लिमिटेशन ऑफ डिक्रीज्ड लँड होल्डिंग आर एलिमिनेटेड. यामध्ये त्या शेतकऱ्यांकडे कमी शेती होती किंवा कमी शेती असल्यामुळे त्यांना जी हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत ते त्यांना घेता येत नाहीत. म्हणजे असे शेतकरी तिथं आल्यामुळे त्या ठिकाणी ते लिमिटेशन कमी झालेलं आहे आणि ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हाय व्हॅल्यू क्रॉप्स त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. त्यामुळं हे जे लिमिटेशन होतं डिक्रीज लँड होल्डिंग आर एलिमिनेटेड, म्हणजे ते कमी झालेलं आहे. देन मिनिमाइज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बाय कलेक्टिव्ह परचेसिंग ऑफ इनपुट्स. त्याचबरोबर मिनिमाइज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्या ठिकाणी कमी झालेलं आहे कारण परचेसिंग ऑफ इनपुट्स, एकत्रितरित्या इनपुट्स खरेदी केल्यामुळे. आता इनपुट्स मध्ये काय येतं तर त्यामध्ये खते येतात, बियाणं येतं, त्यानंतर पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, हे सगळं जे मटेरियल आहे ते कलेक्टिव्ह परचेसिंग इनपुट मध्ये येतं. मग हे जर आपण पूर्ण वर्षभराचं जे लागणार आहे ते जर आपण एकत्रित खरेदी केलं, बल्कमध्ये खरेदी केलं तर ते आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं आणि त्यामुळे मग आपलं जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिनिमाइज होते, कमी होते. देन
Production of uniform quality crops as per demand and market linkage gives premium rates to the produce. त्यानंतर फार्मर जे प्रोड्यूस करतात फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत, तर ते प्रोड्यूस त्या ठिकाणी मार्केटमध्ये जास्त त्याला डिमांड असते. मार्केट लिंकेज त्या ठिकाणी असल्यामुळे जास्तीत जास्त रेट फार्मर प्रोड्युसर कंपनीला त्या ठिकाणी मिळतो. देन वर्किंग टुगेदर इन द ऑर्गनायझेशन फॅसिलिटेट्स कम्युनिकेशन अँड एक्सचेंज ऑफ आयडियाज. त्यानंतर 20 शेतकरी एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं कम्युनिकेशन एकमेकाबरोबर होतं आणि त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत, ज्या काही कल्पना आहेत त्यांच्या डोक्यामधल्या, की कशा पद्धतीनं क्रॉप्स घ्यायचे, कुठल्या मार्केटला ते विकायचे, कुठं भाव जास्त आहे, कुठं कमी आहे, या सगळ्या ज्या आयडिया आहेत त्या आयडिया त्या वर्किंग टुगेदर मध्ये त्या शेतकऱ्यांना मिळतात आणि जेणेकरून त्यांचा त्या ठिकाणी फायदा होतो. देन फंडिंग एजन्सीज अँड गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स गिव्ह सपोर्ट ऑन प्रायोरिटी. तर असे जे ऑर्गनायझेशन्स आहेत फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन जे आहेत, तर त्या ऑर्गनायझेशनला ज्या काही फंडिंग एजन्सीज आहेत, ज्या बँका आहेत, त्या बँका त्या ठिकाणी लोन देतात. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. देन रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कॅन बी डिवायडेड अमॉंग मेंबर्स. त्याचबरोबर जे मेंबर्स आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, त्या मेंबर्स वरती वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी दिलेल्या असतात. रिसोर्सेस अँड मशिनरीज कॅन बी युटिलाइज्ड मोर इफिशियंटली. दॅट इज लिफ्ट इरिगेशन, कंबाईन हार्वेस्टर वगैरे ह्या असलेल्या ज्या मशिनरी आहेत त्या या ठिकाणी कंपनीच्या मार्फत आपण घेऊ शकतो आणि त्यांचा वापर शेती करण्यासाठी तो केला जातो आणि त्यांचं व्यवस्थित युटिलायझेशन त्या ठिकाणी होतं. कारण अनेक शेतकरी एकत्र येतात, मग त्यांच्या शेतीमध्ये त्यांचा वापर लिफ्ट इरिगेशनचा होतो आणि कंबाईन हार्वेस्टरचा त्या ठिकाणी होत असतो. देन की पॉइंट्स फॉर फॉर्मेशन ऑफ एफपीओ और एफपीसी. एफपीओ म्हणजे काय? फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी. मग त्यामध्ये या ठिकाणी एजन्सी फॉर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन ऍग्रिकल्चर, आत्मा, याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आत्मा म्हणजे काय आहे? एजन्सी फॉर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन ऍग्रिकल्चर. एजन्सी फॉर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन ऍग्रिकल्चर, आत्मा, is a division of government agriculture department having authority to register such organization and support for further activities. आता आत्मा जी आहे तर ती आत्मा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेते शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. ग्रुप ऑफ मिनिमम 20 फार्मर्स इज इलिजिबल टू फॉर्म एफपीओ. कमीत कमी या ठिकाणी 20 शेतकरी त्या ठिकाणी तयार झाले पाहिजेत तरच एफपीओ ची स्थापना करता येते. ऍप्लिकेशन इन फॉर्मॅट शुड बी सबमिटेड टू आत्मा, तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर, टीए आपण त्याला म्हणतो, तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर आणि आत्मा यांच्याकडे आपण तो ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे एफपीओ चा तो त्या ठिकाणी सबमिट करू शकतो. देन प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऍग्रिकल्चर ऑफिसर, डीएसएओ इश्यू लेटर ऑफ रजिस्ट्रेशन. त्यानंतर सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊ शकतं आणि त्याचं जे लेटर आहे ते लेटर त्या ठिकाणी आत्मा डायरेक्टर जो आहे तो त्या ठिकाणी देत असतो किंवा डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऍग्रिकल्चर ऑफिसर तो त्याच्या स्वाक्षरीने किंवा साईनने ते लेटर त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीला दिलं जातं. देन बँक अकाउंट कॅन बी ओपनेड इन द नेम ऑफ रजिस्टर एफपीओ. ऑथोराइज्ड सिग्नेटरीज ऑफ द ग्रुप कॅन ऑपरेट द अकाउंट. त्यानंतर एफपीओचं एक बँक अकाउंट त्या ठिकाणी ओपन करावं लागतो आणि ऑथोराइज्ड सिग्नेटरीज त्या ठिकाणी जो मेंबर आहेत जे मेंबर्स मधनच ते त्या ठिकाणी निवडतात आणि त्याला सिग्नेचरची ऑथॉरिटी त्या ठिकाणी देतात. FPO can purchase inputs or sell the produce and have transactions through this account. त्यानंतर FPO काय करतात तर इनपुट परचेस साठी किंवा सेल करण्यासाठी
ह्या अकाउंटचा वापर करतात आणि ट्रान्झॅक्शन त्या बँकेमध्ये ते करत असतात. Then registered FPO can apply for various schemes of government and avail the support. त्यानंतर FPO वेगवेगळ्या स्कीम साठी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या अप्लाय करू शकतात आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट ते मिळवू शकतात. देन different activities like field days, farmer rally, visit to research station and successful entrepreneurs training programs etc. can be conducted. आता FPO जे आहे तर ते त्या ठिकाणी फील्ड डे अरेंज करू शकतात, फार्मर रॅलीज, व्हिजिट टू रिसर्च फार्म्स, देन स्टेशन रिसर्च स्टेशनला व्हिजिट देणे, सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स जे आहेत म्हणजे प्रगतशील शेतकरी जे आहेत किंवा एखादं नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली असेल त्यांच्याकडे जाऊन ते तिकडे व्हिजिट देऊ शकतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करू शकतात. या सगळ्या ऍक्टिव्हिटी FPO मध्ये आपल्याला करता येतात. देन FPO कॅन बी रजिस्टर्ड ॲज FPC अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. त्यानंतर FPO कॅन बी रजिस्टर्ड ॲज FPC अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. FPO चं आपल्याला त्याचं कंपनीमध्ये रूपांतर करता येतं अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. यांच्याकडे नाव नोंदणी करून आपण त्या ठिकाणी आपली कंपनी रजिस्टर करू शकतो. While formation of FPC, digital signature of director having signing authority and director identification number DIN are essential. त्यानंतर FPC रजिस्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्टर डिजिटल सिग्नेचर त्या ठिकाणी डेव्हलप होतो आणि डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर DIN नंबर त्याला म्हणतात तो त्या ठिकाणी फॉर्म होतो, जेणेकरून त्याचा आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट वगैरे या गोष्टींसाठी त्याचा पुढे वापर होतो. तर अशा पद्धतीने हे की पॉइंट्स फॉर फॉर्मेशन ऑफ FPO अँड FPC या ठिकाणी दिलेले आहेत. देन नेक्स्ट थर्ड टाइप इज कॉर्पोरेट फार्मिंग. Third type is corporate farming, meaning when farming is done by company on its own farm or leased farm, it is referred as corporate farming. Corporate farming कशाला म्हणायचं? एखादी कंपनी जी आहे तर ती कंपनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीवरती त्या ठिकाणी शेती करेल किंवा इट इज ते लीज वरती घेईल किंवा भाडे करारावरती जमीन घेऊन त्या ठिकाणी ती शेती करेल, त्याला आपण कॉर्पोरेट फार्मिंग असं म्हणतो. मेन ऑब्जेक्टिव्ह इज प्रोडक्शन ऑफ ऍग्रिकल्चर गुड्स ऍज पर मार्केट डिमांड. याचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर ऍग्रिकल्चर गुड्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड. तर कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते मार्केटच्या दृष्टीने काय डिमांड आहे ते डिमांड पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये क्रॉप्स घेतले जातात. देन बिकॉज ऑफ कॉर्पोरेट फार्मिंग देयर इज अ फास्ट डिसेमिनेशन ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये त्या ठिकाणी फास्ट डिसेमिनेशन ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी मिळते. द कॉर्पोरेट सेक्टर्स मे ऑल्सो हॅव सम रिसर्च ऍक्टिव्हिटीज फ्रॉम सच फार्मिंग. तर कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये वेगवेगळ्या रिसर्च ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्यामध्ये मग रिसर्च ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी त्यांचं स्वतःचं फार्म त्या ठिकाणी असतो. त्यामुळे कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये काही प्रमाणात थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी रिसर्च केला जातो. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉर्पोरेट फार्मिंग. Wasteland, uneconomical land, fallow lands owned by farmers, government may be leased to a company and made productive. Wasteland, uneconomical land, fallow lands owned by farmers or government may be leased to company and made productive. तर कंपनी काय करते? पडीक जमीन असेल, अनइकॉनॉमिकल लँड असेल किंवा काही शेतकऱ्यांची पडीक जमीन असते ती जमीन किंवा गव्हर्नमेंटकडे सुद्धा काही जमीन त्या ठिकाणी असते तर त्यांच्याकडनं ती भाडे करारावरती कंपनी आपल्या ताब्यात घेते आणि त्या ठिकाणी ती कॉर्पोरेट फार्मिंग त्या ठिकाणी करत असते. न्यू पॅटर्न्स ऑफ कल्टिवेशन आर पॉप्युलर इन द
रिजन. देन त्या ठिकाणी मग ते नवीन पॅटर्न त्या ठिकाणी डेव्हलप करतात कल्टिवेशनचा. फार्मर्स मे बी डेमॉन्स्ट्रेटेड द ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अप्लाइड ॲट सच फार्म्स. त्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी सुद्धा पाहण्यासाठी येतात, जे काही वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन्स घेतलेले असतात कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये, ते पाहण्यासाठी सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी जाऊ शकतात. कॉर्पोरेट फार्मिंग मे आल्सो हेल्प इन ऍग्रिकल्चर एज्युकेशन, एक्सटेन्शन अँड रिसर्च ऍक्टिव्हिटीज. कॉर्पोरेट फार्मिंग ऍग्रिकल्चर एज्युकेशनला त्या ठिकाणी सपोर्ट करते, एक्सटेन्शन म्हणजे विस्तारीकरणासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतं, आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी ते कंडक्ट करतं. देयर इज ओव्हरऑल इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट जनरेशन, प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमिक ऑफ द रिजन. त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, कारण कॉर्पोरेटमध्ये काम करण्यासाठी तिथले जे लेबर्स आहेत आजूबाजूच्या परिसरातले ते त्या ठिकाणी जातात, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो. देन प्रोडक्टिव्हिटी अँड इकॉनॉमी ऑफ द रिजन्स त्या ठिकाणी वाढते. देन सम इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज लाईक मार्केटिंग, ट्रान्सपोर्ट, प्रोसेसिंग कॅन बी डेव्हलप बाय कॉर्पोरेट फार्मिंग. त्याचबरोबर मार्केटिंग स्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप केलं जातं. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, प्रोसेसिंग कॅन बी डेव्हलप बाय कॉर्पोरेट फार्मिंग. देन अवेलेबिलिटी ऑफ फंड्स इज नॉट द लिमिटेशन्स. त्या ठिकाणी फंडची काही कमतरता नसते. कॉर्पोरेट फार्मिंग मध्ये जी कंपनी असते ती कंपनी त्या ठिकाणी सगळा फंड प्रोव्हाइड करते, त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही अडचणी निर्माण होत नाहीत. देन नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. नेक्स्ट पॉइंट इज कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण त्या ठिकाणी काही लिगल कायदेशीर त्या ठिकाणी ठरवून घेतो, किंवा तोंडी त्या ठिकाणी काही व्यवहार केले जातात, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो. तर in contract farming an agreement is executed between the producer and the consumer and buyer. contract farming मध्ये agreement तयार केलं जातं, executed between the producer and consumers. म्हणजे प्रोडक्शन करणारे आणि ते विकत घेणारे यांच्यामध्ये त्या ठिकाणी agreement केलं जातं. certain parameters are fixed to define quality of the produce to be purchased. then त्यामध्ये काही पॅरामीटर्स, काही मुद्दे त्या ठिकाणी ठरवले जातात, आणि फिक्स्ड टू डिफाईन क्वालिटी, काही क्वालिटी त्या ठिकाणी ठरवली जाते, कशा पद्धतीचा माल किंवा कुठल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी घेतला जाईल हे त्या ठिकाणी ठरवलं जातं. देन स्टिप्युलेटेड टाइम अँड क्वांटिटी आर ऑल्सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू बी फॉलोड बाय बोथ पार्टीज. दोन्ही ज्या पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये टाइम आणि क्वालिटीचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट केलं जातं. द स्पेसिफिक प्रोडक्ट or products are mentioned in the contract as per desire of the buyer and willingness of the producer to supply accordingly. त्यानंतर या ठिकाणी जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स त्या ठिकाणी ठरवले जातात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये, आणि बायर्स जे आहेत ते खरेदी करणारे जे आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि प्रोड्युसर मध्ये एक विलिंगनेस त्या ठिकाणी ठेवला जातो. इन दिस वे प्रोड्युसर कमिट्स to supply agricultural goods and buyers commits to purchase it. अशा पद्धतीने यामध्ये जे प्रोड्युसर्स आहेत, जे प्रोडक्ट विकतात त्यांच्यामध्ये आणि जे घेतात बायर्स त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी कमिटमेंट त्या ठिकाणी केली जाते. देन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बिझनेस मॉडेल्स. या ठिकाणी काही मॉडेल्स आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे, ते मॉडेल्स आपण या ठिकाणी पाहूयात थोडक्यामध्ये. परीक्षेमध्ये याच्यावरती फारसे प्रश्न विचारले जात नाहीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल्स वरती, हा समजण्यासाठी थोडा किचकट आहे. त्यामध्ये फर्स्ट इनफॉर्मल मॉडेल. दिस मॉडेल इन शॉर्ट टर्म अँड रिस्की फॉर ऑल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल्स विथ अ रिस्क ऑफ डिफॉल्ट बाय द बोथ प्रमोटर्स अँड द फार्मर्स. तर इनफॉर्मल मॉडेल जे आहे त्याला आपण अनौपचारिक मॉडेल असं म्हणतो मराठीमध्ये. मग त्यामध्ये हे रिस्की आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल मध्ये रिस्की आहे, कारण दिस डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, इंटरडिपेंडन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पार्टीज और लॉन्ग टर्म ट्रस्टफुल रिलेशनशिप मे रिड्यूस द रिस्क ऑफ ऑपॉर्च्युनिस्टिक बिहेवियर.
तर यामध्ये तोंडी व्यवहार केले जातात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये तोंडी व्यवहार असतात. कुठल्याही पद्धतीचं लीगल ऍग्रीमेंट्स वगैरे इनफॉर्मल मॉडेलमध्ये नसतं. त्यामुळे या ठिकाणी रिस्क आहे. हे एक मॉडेल त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळतं. कारण तोंडी त्या ठिकाणी व्यवहार केले जातात आणि त्या ठिकाणी फसवणूक झालेली पाहायला मिळते. देन इंटरमिडिएटरी मॉडेल. इन दिस मॉडेल द बायर सब कॉन्ट्रॅक्ट ऑन इंटरमिडिएटरी. आता जे इंटरमिडिएटरी असतात म्हणजे कोण, तर जे कलेक्टर आहेत, म्हणजे शेतकऱ्यांकडनं माल घेतात आणि नंतर विकतात असे कलेक्टर किंवा ऍग्रिगेटर किंवा फार्मर ऑर्गनायझेशन अशांबरोबर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट केले जातात. बायर्स काय करतात, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात. देन मल्टीपार्टाइट मॉडेल. दिस मॉडेल इज डेव्हलप्ड of the centralized or nucleus state model. It involves various organizations such as governmental statutory bodies alongside private companies and sometimes financial institutions. आता मल्टीपार्टी मॉडेल मध्ये काय आहे, तर गव्हर्नमेंट काही बॉडीज असतात त्यांच्याबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं किंवा अलॉंगसाइड प्रायव्हेट कंपनीज बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात किंवा समटाइम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा काही पतपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर हे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. देन सेंट्रलाइज्ड मॉडेल. इन दिस मॉडेल द बायर्स इन्व्हॉल्वमेंट मे व्हॅरी फ्रॉम मिनिमल inputs provision, specific varieties to control of most production aspects, farmland preparation to harvesting. तर सेंट्रलाइज्ड जे मॉडेल आहे त्यामध्ये जे बायर्स आहेत, जे खरेदी करणारे आहेत, ते काय करतात, सीड प्रोव्हाइड करतात किंवा स्पेसिफिक व्हरायटी प्रोव्हाइड करतात शेतकऱ्यांना आणि तीच लावण्यासाठी सांगतात आणि तिचं परत खरेदी करतात. त्याला आपण सेंट्रलाइज्ड मॉडेल म्हणतो. दिस इज द मोस्ट कॉमन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल आणि हे कॉमन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल या ठिकाणी आहे. देन न्यूक्लियस इस्टेट मॉडेल. In this model, the buyer source both from own estate, plantation and from contracted farmers. आता यामध्ये काय केलं जातं, the estate system involves significant investment by the buyer into the land, machines, staff and management. तर यामध्ये जे खरेदी करणारे आहेत, बायर्स जे आहेत, ते इन्व्हेस्टमेंट करतात. शेतकऱ्यांना डायरेक्ट बियाणं देतात, मशिनरी प्रोव्हाइड करतात, सगळं मशागतीचे काम करण्यासाठी पैसे पुरवतात किंवा स्टाफ वगैरे लेबर वगैरे सुद्धा तेच पुरवतात. त्याला आपण न्यूक्लियस इस्टेट मॉडेल असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स या ठिकाणी पाहिलेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे. इनफॉर्मल मॉडेल, इंटरमिडिएटरी मॉडेल, मल्टीपार्टाइट मॉडेल, सेंट्रलाइज्ड मॉडेल अँड न्यूक्लियस इस्टेट मॉडेल. परीक्षेमध्ये इनलिस्ट करण्यासाठी फक्त हा पार्ट विचारला जातो, जास्तपणे याचं डिस्क्रिप्शन विचारलं जात नाही. लॉंग क्वेश्चन याच्यावरती विचारलं जातं. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. मेक्स स्मॉल स्केल फार्मिंग कॉम्पिटिटिव्ह. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय होते, तर स्मॉल स्केल फार्मिंग कॉम्पिटिटिव्ह त्या ठिकाणी ते बनवते. स्पर्धात्मक जी शेती आहे ती या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पाहायला मिळते. एश्युअर्ड मार्केट फॉर देअर प्रोड्यूस ऍट देअर डोअर स्टेप, रिड्युसिंग मार्केटिंग अँड ट्रान्झॅक्शन कॉस्ट. त्यानंतर एश्युअर्ड मार्केट त्या ठिकाणी आपल्याला मिळतं, म्हणजे फिक्स त्या ठिकाणी खरेदीदार आपल्याला मिळतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये. त्यामुळे आपल्या दरवाजाजवळ डोअर स्टेप त्या ठिकाणी खरेदीदार येतात. देन इट रिड्यूस द रिस्क ऑफ प्रोडक्शन, प्राइस अँड मार्केटिंग कॉस्ट. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय आहे, रिस्क कमी आहे प्रोडक्शनची, प्राइस अँड मार्केटिंग कॉस्ट त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. देन ओपन अप न्यू मार्केट विच विल अदरवाइज बी अनअवेलेबल टू स्मॉल फार्मर्स. जे काही छोटे शेतकरी आहेत त्या छोट्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्केट त्या ठिकाणी मिळतं. ओपन अप न्यू मार्केट्स आणि अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्केट अवेलेबल नसतं त्या ठिकाणी. देन ऑल्सो
इन्शुअर्स हाय प्रोडक्शन फॉर बेटर क्वालिटी. त्याचबरोबर हाय प्रोडक्शन फॉर बेटर क्वालिटी, प्रोडक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्यांकडे हायर प्रोडक्शन होतं, बेटर क्वालिटी त्या ठिकाणी ती मेंटेन राहते. फायनान्शियल सपोर्ट इज अवेलेबल इन कॅश अँड ऑर काइंड अँड टेक्निकल गायडन्स टू द फार्मर्स. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायनान्शियल सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर कॅश मध्ये त्यांना काही मदत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये मिळत असते. त्याचबरोबर टेक्निकल गायडन्स अँड काही सपोर्ट त्या ठिकाणी त्यांना मिळतो. देन इन केस ऑफ ऍग्री प्रोसेसिंग, इट इन्शुअर्स कन्सिस्टंट सप्लाय ऑफ ऍग्रीकल्चर प्रोड्यूस विथ क्वालिटी ऍट राईट टाइम अँड लेझर कॉस्ट. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये ऍग्री प्रोसेसिंग युनिटला त्या ठिकाणी रेग्युलर जो कच्चा माल आहे, जे प्रोड्यूस आहे ऍग्रीकल्चर प्रोड्यूस, त्या ठिकाणी ते सप्लाय होत असतं. त्याचबरोबर क्वालिटी त्याची मेंटेन राहते, राईट टाइमला त्या ठिकाणी तो माल त्या ठिकाणी मिळतो. लेझर कॉस्ट त्या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी सेव्ह होते. तर अशा पद्धतीने ऍडव्हान्टेजेस आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. देन लिमिटेशन्स इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे काही लिमिटेशन्स आहेत. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अरेंजमेंट्स आर ऑफन क्रिटिसाइज्ड फॉर बीइंग बायस्ड फेवर ऑफ फर्म्स और लार्ज फार्मर्स while exploiting the poor bargaining of power of small farmers. तर या ठिकाणी काही वेळेस बार्गेनिंग करताना जे छोटे शेतकरी आहेत त्यांचा आवाज दाबला जातो, त्यामुळे त्यांच्या मालाला कमी किंमत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरवली जाते. असं त्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे. देन प्रॉब्लेम फेस्ड बाय द ग्रोवर्स लाईक undue quality cut and produced by firms, delayed delivery at the factory, delayed payments, low price and pest attack on the contract crop which raises the cost of production. आता काही वेळेला काय होतं, तर जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर तो त्या ठिकाणी काही दोष त्या ठिकाणी काढतो. त्यामध्ये क्वालिटी प्रोड्यूस नाहीये, त्यानंतर टाइमली त्या ठिकाणी सप्लाय होत नाही, डिलेड पेमेंट्स त्या ठिकाणी तो करतात, लो प्राइस त्या ठिकाणी देतात. तर असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये पाहायला मिळतात. देन कॉन्ट्रॅक्टिंग अग्रीमेंट्स आर ऑफन व्हर्बल और इनफॉर्मल इन नेचर. त्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते तोंडी केले जातात. जे तोंडी केलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याला त्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू राहत नाही. ते आपला माल खरेदी करतीलच किंवा नाही याची शाश्वती त्या ठिकाणी नसते. त्यामुळे त्या ठिकाणी लीगल कुठले प्रोटेक्शन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना राहत नाही. आणि इंडियामध्ये शक्यतो लीगल कॉन्ट्रॅक्ट अजूनही कुठं सुरुवात नाहीये, किंवा काही भागामध्ये सुरुवात झालेली आहे लीगल कॉन्ट्रॅक्टची, परंतु बऱ्याच ठिकाणी ती नाहीये. देन सिंगल बायर अँड मल्टिपल सेलर. मोनोस्पॉनी त्या ठिकाणी असते. सिंगल बायर असतो, खरेदी करणारा एकच असतो, परंतु प्रोड्यूस करणारे अनेक असतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम डेव्हलप होतात. देन ऍडव्हर्स जेंडर इफेक्ट. वुमन हॅव लेस असेस टू कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दॅन मेन. या ठिकाणी ऍडव्हर्स जेंडर इफेक्ट म्हणजे लिंगभेद त्या ठिकाणी होतो. महिलांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जास्त सामावून घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या नॉलेजचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही. ऍडव्हर्स जेंडर इफेक्ट त्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने हे लिमिटेशन्स इन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे आपल्याला पाहायला मिळतं. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहे. थोडस समजायला विद्यार्थ्यांना काही इथं किचकट जाईल, परंतु सोपं आहे. फार्मिंगचे वेगवेगळे टाइप्स या ठिकाणी या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.